जय भीम, जय शिवराय, जय लवजी। वेल्हे तालुक्यामधून एक घटना समोर आली आणि त्या घटनेने महाराष्ट्रात आणि देशात एक खळबळ उडाली। शंकर गणू पिलावरे ह्या इसमाला एका व्यक्तीने पदाधिकाऱ्यांना, शासकीय पदाधिकाऱ्यांना हाताला घेऊन मृत दाखवले। बरं, ज्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्या स्वतःच्या स्वार्थापायी केला, परंतु शासकीय कर्मचारी आणि पदाधिकारी हे एक जबाबदार अधिकारी असतात। ही गोष्ट करताना त्यांनी संपूर्ण विषयाचं पुरावे आणि तपास केल्यानंतर ते करणं गरजेचं आहे। परंतु त्यांनी कोणताही तपास न करता, पुरावे न घेता त्या व्यक्तीचा मृत्यूचं प्रमाणपत्र दिलं व त्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर सर्कल तलाठी आणि नंतर त्यावरच्या अधिकाऱ्यांनी त्याची वारस नोंद केली आणि ज्या व्यक्तीने हे प्रकरण दिलं त्याचं सर्व ठिकाणी वारसाला नाव लावलं। माझं जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आता आम्ही निवेदन दिलं आहे की संबंधित ग्रामसेवक असेल, ग्रामपंचायत असेल, तलाठी असेल, सर्कल आणि तहसीलदार आणि इतर अधिकारी यांच्यावर चौकशी घटित करून यांना निलंबित करावं आणि फौजदारी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना त्वरित अटक करावं। कारण हा प्रश्न एवढा भयानक आहे की करणारा हा त्याच्या स्वार्थापोटी करतो, परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही लालचेला बळी न पडता संपूर्ण पुराव्यांनिशी ते डॉक्युमेंट तयार केले पाहिजे। ह्या अशा कारणांमुळे प्रशासनावरील विश्वास हा नागरिकांचा उडत चाललेला आहे। तरी आम्हाला कलेक्टर साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर ते कठोरात कठोर कारवाई करतील। दुसरी गोष्ट, आमची मागणी आहे की ती जी नोंद केलेली आहे ती नोंद लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी। तसेच आता ते कुटुंब, पीडित कुटुंब हे वेल्हे तालुक्यामध्ये तहसील ऑफिसच्या तिथं उपोषणाला बसले आहे, तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटावे व त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन द्यावे, हीच नम्रतेची विनंती। अन्यथा आम्ही सर्वजण कलेक्टर ऑफिसवर बेमुदत आंदोलन करू, हा इशारा।